पंढरीची वारी आहे माझी घरी, अनेक न करी तीर्थव्रत। एक ज्ञानोबरायची वही आहे, आपल्या घरच्याच पहिले रांजण होते, आता निघाले ते ड्रम पाण्याच्या टाक्या, आता ते त्या थुट्याच आहेत, ते वरी टाकी ठेवायची थुटी फिरवायची। नाही तो पहिले ते रांजण होते ना, त्याच्या ज्ञानोबरायनं वर्णन केले, घरची रांजणी निगती मुक्ता फळाची श्रेणी। घरच्याच रांजणामध्ये रोज पाण्याचा उपसा केल्यावर वंजळभर मोहरा ते मोती निघू लागले, तर समुद्र ढवळाय जायची काय गरज आहे? तसं पंढरपुरामध्ये सगळ्या तीर्थाचं मूळ, सगळ्या व्रताचं फळ जर असेल तर वाहिले वाहिले तीर्थ करण्याची काय गरज आहे? तीर्थाचे जे मूळ व्रताचे ते फळ ब्रह्म ते केवळ इठेवरी। एवढं पंढरपूर मोठं आहे की शास्त्रानं पुराणानं ते निवडलेलं आहे, की साधू संतानं मनानं निवड त्याची केलेली नाही। शास्त्रामध्ये पुराणामध्ये त्याची निवड झालेली आहे की पंढरपूर हे क्षेत्र आणि भगवान पंढरीनाथासारखं दैवत पृथ्वीवर दुसरं कोणचं? ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा ऐसा विटेवरी देव मोठे, ऐसा विटेवरी देव मोठे, ऐसा विटेवरी देव मोठे, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवरी देव मोठे, ऐसा विटेवरी देव मोठे, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा इठेवर देव कोठे, ऐसे संत जन ऐसे हरीचे दास, ऐसा नाम घोष सांगा कोठे। किती महत्व आहे त्या चंद्रभागेचं, लांबून जरी पाहितलं तिला तरी बस झालं। चंद्रभागा डोळा देखले। एखादा म्हणला महाराज ती चंद्रभागा लांबून पाहण्याकरताय मला चलत जाता येत हो नाही, नुसतं चंद्रभागेचं स्मरण करतो, वाचे म्हणता गंगा 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 सकळ दोष जाते गंगा। नाही एखाद्याला गार पाण्याच्या आंघोळीची सवय नसती, सहन होत नाही, तर नुसतं चंद्रभागेला जावं आणि नुसतं तिला वंदन करावं। सगळ्या तीर्थाचं स्नान घडते, सकळ तीर्था स्नान आणि चंद्रभागेशी वंदन, असं त्या तीर्थाचं महात्म्य आहे। आडवा हे भीमा पहिला थडी परमात्मा, मध्ये राहिला पुंडलिक, या तिनेचे दर्शन, प्राण्या नाही जन्म मरण, पुनरपी आगमन येथे बोलिलेची नाही। म्हणून हे वारकरी लोक उगे काही लोकांना वाटते वारकरी म्हणजे उगच त्याला उपासात्मक बोलतात, पंढरीचे वारकरी जन्माचे भिकारी आणि भरला पाडवा लोकाच्या घरी, हे असे उपासात्मक बोलतात। पण पंढरपूरचा वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, सामान्य नाही पंढरपूरचा वारकरी। आणि वारकरी पागल आहे म्हणून ती वारी करीत नाही। तुम्हाला विचारतो, आता झालं आपलं उगा 10 मिनिटं राहिले तर माऊली महाराज, पंढरपुरात देव किती वर्ष झालंय? योगे 28। आता मला माग पाहावं लागायला। योगे 28, योग किती आहेत?
4च आहेत ना. मग 28 कोठले काढले? क्रता त्रता द्वापार आणि कली, युग 4च आहेत ना. मग 28 कस काय? तुम्ही म्हणता ना आता काय याला काय बोला येत नाही उभं राहिल्यावर म्हणजे ना. आता नामदेवरायची आरती आहे, तुम्ही खोटी कशी सांगता? नामदेवरायनं आरतीत वर्णन केलं युगे 28 इठेवरी उभा. पण मी काय विचारलंय तुम्हाला? इठेवर उभा विचारलं नाही, पंढरपुरात कवापासून आहे. आता एखाद्या इथल्या माणसाला विचारलं बा मी बाहेर गावचा इथं राहायला आलेला आहे, तर तुम्हाला असं विचारलं नाही तुमचं लग्न कवा झालंय म्हणून. तुम्ही या गावात राहायला कवापासून आले हे विचारायलो. तसं भगवान पंढरीनाथ पंढरपुरात कवापासून हे विचारायलो. ते इठेवर उभं राहून त्याला झाले ते युगे 28. आता युग तर 4च आहेत. मग 28 नामदेवराय म्हणायला काय नामदेवराय येडे नाहीत. नामदेवरायची आरती खोटी म्हणता येत नाही. पण त्याचंही कारण आहे. 4 युग संपावे तेव्हा एक महायुग होते. क्रता त्रता द्वापार कली ऐशा चौयुगाच्या मेळी तेत महाशब्द आढळी वेदांत शास्त्री. 4 युग संपावे तेव्हा एक महायुग होते. असे क्रतायुग 28 गेले, असे त्रतायुग महा 28 गेले, असे द्वापार युग महा 28 गेले आणि हे कलियुग 27 वर जाऊन हे आता 28 वा सुरुवात आहे. म्हणून युगे 28. आता दोन्हीचं तिन्हीचं चारीचं मिळून आयुष्य आता पुन्हा बसून यावं मोजू आपण. मग तरी बरंच आहे की तुम्हा आम्हाला काय उत्तर मिळणार आहे? भगवान पंढरीनाथ आणि रुक्मिणी आई साहेब असे जेवाय बसले संगमंग. म्हणजे नवरा बायकोनं दोघाईनं संगमंग जेव जावं असा पहिलेपणापासून नियम आहे. संगमंग जेव जावं पण ताट 2 असं जावं. आवाज मोकळा राहू द्या. जसं तुम्ही सांगितलं काय की दाबा म्हणून असा राहू द्या पहिल्या मोकळा. म्हणून तर आता बी काही सुशिक्षित लोक आहेत ना मस्त मधा डायनिंग टेबल ठेवतात. तिकून एक खुर्ची इकून एक खुर्ची, कारण समोरासमोर बसा. आता ते बाजूलाच खुर्ची टाकली दोघं संग मग बसल्यावर ते वपत नाही हो. एक समोर पाहिजे एक इकडून पाहिजे मधा डायनिंग टेबल. आणि मस्त आता ते मुस्लिम धर्मामधील भारी आहे बघा. त्या खुरानमध्ये सांगितलेलं आहे नवऱ्यानं बायकोच्या मुखात एक आपल्या हातानं घास भरवावं त्याला 70% पुण्य मिळते असं त्या खुरानमध्ये सांगितले. आता त्याच्यात सांगितले ना आपल्यात मिळत नाही का? पण आपल्यात खाऊ घालीत नाहीत. आपल्यात खाऊ घालणं तर लांबच राहिलं. बरेच जण एकोणएकाच्या तोंडाकडे बघत नाही. का बघत नाही त्याचं संशोधन मी केलं गारे पाटील ऐका. ते लग्नामध्येच एकोणएकाच्या तोंडानं करंजी घालतात. ते पहिल्या नवऱ्या कसं आहे ते पहिलेपणापासून झालंय. पण ते नवरदेवानं अशी करंजी तोंडात द्यायची की नवरी अशी बघत होती. आता त्यानं करंजी अशी धरली की ही कर द्या. बरं ते बेगीनं तोंडात धरायचे नाही. ते फोटोवाला गप बसत नाही. थांबा 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 तसंच तोंड ठेवा. जसं भावल्यावर लग्न लागल्यावर तुम्हाला जिव्हाळा प्रेम असते का तसं मग शेवटवर राहावं की नाही? लग्नामध्ये तर वास इतकी हौस असते की लग्न झाल्यावर मग 2च महिन्यामध्ये जेव्हा यायची तेरी मेरी लागते तिचं तोंड पाहण्याची इच्छा नाही. आणि तेव्हा तो कोणाकडेच बघणं गेलास. भगवान पंढरीनाथ आणि रुक्मिणी आई साहेब जेवाय बसले. मग आता जेवत गप्पा करू लागले. रुक्मिणी आई साहेबाने विचारलं मालकाला, मालक तुम्ही पंढरपुरात कवापासून आहेत? भगवान म्हणून गेले रुक्मिणी माया काही ध्यानात नाही गड्या मला काही माहित नाही. ती म्हणली मला काय वाटलं तुम्हाला अक्कल असेल. कारण सहजच बाई जेवत नवऱ्याची काय अक्कल काढील आणि काय म्हणील याचा हिशोब नाही. आणि तिनं अक्कल काढली तरी यामध्ये हा मनगड्या काय मात मग खरंच आहे. आणि इथं नुसतं कीर्तनकारानं थोडं म्हणा हे असं जमलं नाही तर येणं याचं आपलं बोंबलावच आम्ही कसंही बसवत याला काय करायचंय. म्हणजे
हे पूर्वीपासूनच आहे. तेव्हा भगवंताला राग आला. भगवान म्हणले रुक्मिणी, मी केव्हापासून पंढरपुरात आहे हे तुला ऐकायचंयच का? म्हणली हो, पण लय लांबू नका, 10:30 पस्तूरच सांगा. ऐक रुक्मिणी ध्यान देऊन, मी केव्हापासून आहे ते सांगतो. देव म्हणे कथा परीस, आम्ही होतो पंढरीस. कोट्यान कोटी युगास अनंत हे कल्प गेले. कुठं ठुवा योग 28 युगास अनंत हे कल्प गेले. मी केव्हापासून हे सांगता येत हो नाही. म्हणून त्याच प्रमाणाला आधार धरून आमच्या तुकोबरायनं असं वर्णन केलंय. जुनाट जुगादीचे नाणे, जुगाट जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे, बहुता काळाचे ठेवणे. लोपले होते पारुकेपणे, लोपले होते पारुकेपणे. नाव चढणे चुकविला, नाव चढणे चुकविला. जुगादीचे नाणे, जुनाट जुगादीचे नाणे, जुगादीचे नाणे, जुनाट जुगादीचे नाणे. जुनाट जुगादीचे नाणे, जुनाट जुगादीचे नाणे, जुनाट जुगादीचे नाणे, जुनाट जुगादीचे नाणे. बहुत काळाचे ठेवणे, बहुत काळाचे ठेवणे, बहुत काळाचे लोपले होते पारुखेपणे, लोपले होते पारुखेपणे. नाव चलन चुकविला, चुकविला. जुनाट जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे. लोपले होते पारुखेपणे, ठाव चळणे चुकविला. हे फार जुनाट धन आहे. ते पंढरपुरातच होतं पण लपलेलं होतं. पायाळूचा गुन्हे पडिले ठाऊके, दया पुंडलिके दाखविले, दया पुंडलिके दाखविले. पडिले ठाऊके, दया पुंडलिके दाखविले, दया पुंडलिके दाखविले, नाही का? फार जुनाट होय धन होतं पण ते लपलेलं होतं, गुपित होतं, गुपित धन. आता गुपित धन काढायचं म्हणल्यावर ते कोणालाही दिसत नाही, कोणालाही काढता येत नाही. त्याला जाणता पाहिजे आणि त्याला ते गुपित धन दिसाय करता त्याला पाहिजे पायाळू. पायाळूत बी दोन प्रकार आहेत, एक सभागी पायाळू आणि एक आभागी पायाळू. आभागी पायाळूला धन दिसतंय पण हाताला लागत
नाही तसे बरेच अभागी वारकरी बी येत पंढरपुरात जाऊन दर्शन घेत नाही, दुसरंच बघून येते. अभागी पायाळाला जरी हाताला लागलं तर ते धन दिसल्याबरोबर पिवळं आहे पण ते काळं पडतंय. धन अभाग्या कोळसे. मग तिथं सभाग्य पायाळू आमचे पुंडलिकराय जन्माला आले आणि ते गुपित धन काढण्याकरता सहजासहजी निघत नाही, त्याला काही साधना करावं लागते. तर त्या पुंडलिकरायानं काय साधना केली, फक्त हे धन उघडकीस आणण्याकरता फक्त एकच साधना केली, ती म्हणजे आईवडिलाची सेवा. आईवडिलाची सेवा. आणि पंढरपूरला जाणाऱ्यानं हेच बघून आलं पाहिजे की हे ब्रह्मविठेवर जे उभं आहे का ते कशामुळे, मायबापाच्या सेवेमुळं. आणि हे मायबापाला शिवा देऊन जाते. हे काय करायचे पंढरपूर करून. पंढरी महात्मे त्यानं सांगावं, पंढरपूरला जाऊन तेच बघावं की हे ब्रह्म अद्याप इठेवर उभं कशामुळं आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता मनतसे. पायाळाच्या मुळे पडिले ठाऊकेन जगा पुंडलिके दाखविले. काय सेवा केली. आईचं डोकं एका मांडीवर आहे, वडिलाचं डोकं एका मांडीवर आहे आणि पुंडलिकराय आई वडिलाची सेवा करतात. एवढ्यात मायबापाला झोप लागलेली आणि अशा अवस्थेमध्ये भगवान पंढरीनाथ दारात उभे आहेत आणि आवाज देतात, पुंडलिका, अरे पुंडलिका. पुंडलिकराय म्हणले, कोण आरडायले दारात, जोरात आरडू नको, माझ्या मायबापाची झोप खराब होईल. ते म्हणले, अरे मी क्रतुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम ज्याची शक्ती आहे माया करता योगी लोक बेजार आहेत, मी त्याच्या स्वप्नात झाला रिकामा नाही, तुझ्या दारात उभा आहे, बाहेर ये लवकर. तू असशील ब्रह्मांड नायक तरी मी तुला येऊन बोलायला बाहेर आता रिकामा नाही. कोण्या कामात गुतलाय, आई वडिलाच्या. हे जरा आदर्श आजकालच्या शिकलेल्या लोकांना घे जावं. हे जरासे शिकलेले पोरं, जरा एखादा साहेब येऊ द्या नाही महाराज एखादा घरी नेऊ द्या, पुढी पळू पळू जाते. माय ढाळ जत असली की म्हणते, माय माय काय म्हणतो बाब्या, उठ मधल्या घरात जाय, साहेब यालाय. माय डसायली का साहेबाला होय. केवढाही साहेब असला तर माईपेक्षा मोठा नाही, केवढाही महाराज असला तर आईपेक्षा मोठा ओ नाही. महाराज घरी न्या, कोणचा साहेब घरी न्या, त्याच्याबद्दल आमचं काही हे म्हणणं नाही, पण पहिले चहा महाराजाच्या किंवा त्या साहेबाच्या देखत आईला द्या. पण मी खोटं बोलणारा नाही, इमानदारीनं सांगतो. एका घरी असं जात नाही, मी घरोघर फिरत नाही, पण एका घरी चहा पिऊन निघाल्यावर अशा पायऱ्या उतरल्या की म्हातारी होती ढाळ जत म्हण लागली, महाराज महाराज आमच्या पोराला जावा सांगून जाणं काहीतरी. मला काय सांगायचं आजी, 3 दिवस झालं मला चहा द्यायला नाही, मला चहा द्यायचं सांगून जा. आता माईला 3 दिवस चहा नाही म्हणल्यावर आता म्हणलं काय बोट घालून चहा पाडू याचा. आणि अशा माहीत नसल्यामुळंच अशा बदमाशायचा मी खरं इमानदारीनं पेत नाही चहा. अरे जे मायबापाला अन्न खाऊ घालीत नाहीत, मायबापाला चहा देत नाहीत, अशाचा चहा पिणं म्हणजे इंड्रियल पेल्यासारखं आहे. हो, म्हणून अन्नही कोणाचं खावं कुठलं खावं. कुठलंही अन्न खाल्लं तर महाराजाच्याही बुद्धीला बाधा येते. पुंडलिक सेवा करिता माता पित्यासी झोप लागली तत्वता, तव विष्णू आले त्वरिता चित्त पहावया तयाचे. ऐसा पितृभक्तीचा रंग न करी देवाचाही पांग, माता पित्याचे निद्रा होईल भंग, म्हणून येरू नये बाहेरी. पितृसेवे पुण्य लाधला निधान,
सेवे पुण्य लादला निदान ब्रह्म सनातन अंग संगे. आई वडिलाच्या सेवेमुळं ते ब्रह्म लपलेलं होतं ते उघड आलं आणि इटेवर उभं राहिलं. पण चला पुढचा इतिहास खूप मोठा आहे. आता आपली येळ संपत आली. आता बचेंगे तो और भी लढेंगेच. जर आलीच एखादी पुन्हा पुढे येईलच असं मी धरीत नसतो बरं. नाहीतर असं काय केंदळीचं आता पुढच्या ह्या एकादशीला बोलावणं येईलच मी अजिबात अपेक्षा कोणाची धरीत नाही. आलं दुसरीकडं तुमच्या आधी की देऊन टाकतो आणि तुमचं नावावर कुंकू लावून ठेवावं तर दुसरंच होऊन बसते. मग केंदळीची वाट बघत बसावं तर रिकामाच दिवस राहते. हे म्हणते नाही आता ते आम्ही यूट्यूब बघितलं महाराज दुसरा लयच भारी होता म्हणून ते तुम्हाला कट केलं आणि दुसराच भरला. भरा जास्ती महाराज झाले तर कोणी कोणावर नाराज होऊ नये. महाराजच आहेत आपलेच आहेत आणलं तरी हरकत नाही. पण आपणही कोण्या गावावर बसायचं नाही. आमचे जे फिक्स काही नियम आहेत जुने नियम आहेत ते आम्हाला सोडित नाहीत. आम्ही त्याला सोडित नाहीत. उर्वरित येळेमध्ये आम्ही उगं नाही हे म्हणजे घरच्या शेतात आऊत परवडणं गेल्यावर दुसऱ्याचं बटावणं करावंच लागत आहे. म्हणून तसे हे आम्हाला जुने नियम आहेत त्याच्यात पैसालाही भेटत नाही म्हणून हे नियम बटाईनं केलेले आहेत परवडण्यामुळं. म्हणून तसं काही याच्यावर बसायलाच जमत नाही. बोलेलच तर हेच अभंग राहील आणि याच्या पुढचं पंढरी महात्म्य सांगन विढाला न करी तीर्थव्रत. मी दुसरे तीर्थ करणार नाही. का करणार नाही? दुसऱ्या तीर्थाला पर्वणी यावं लागते. आली सिंहस्थ पर्वणी आणि नाव्या भटा झाली धनी. आता हे सिंहस्थ कुंभमेळा आहे उद्या 26 तारखेला पर्वणी आहे अमृत स्नान. पण चंद्रभागेमध्ये 12ही महिने 24 तास कधीही पर्वणी आहे. तिथली पर्वणी जातच नाही. कोण्याही दिवशी जा कोण्याही टायमात जा चंद्रभागेतला पर्वकाळ कधी जात नाही. म्हणून तिथला विधी सांगितलाय. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा आणि समाधान चित्ता सर्व काळ. तिथं समाधान मनानं राजाव. पण इथून निघताने द्वादश कोट सोडायचे ठरवून निघायले हे समाधान आहे वय. एकादशीला पोहोचायले तर द्वादशीला घरी आलेत हे समाधान नाही. तिथला विधी कमीत कमी दशमीला 10 वाजोस्तोवर चंद्रभागेचं स्नान व्हावं, प्रदक्षिणा व्हावं, भगवान पंढरीनाथाचं दर्शन व्हावं, एकादशीला नामचिंतन करावं, द्वादश तिथं सोडून तिरोदशीला तिथून यावं. 4 दिवसाचा विधी आहे तिथं. 4 घंट्यात वापस आलेत. वाहनच फास्ट झाले. हे विधी नाही हे मनोरंजन आहे. हे मनोरंजना करता हे तीर्थ नाही. बाकीचे तीर्थ असतील मनोरंजना करता. म्हणून तुकोबाराय म्हणतात अनेक न करी तीर्थ व्रत. महाराज व्रत कोणचं तुम्ही करणार? व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निसी मुखीनाम. हे मी व्रत एकादशीचं करील आणि ते बी उपवासी करील. आता हे लय शब्द जोर देऊन आम्हाला बोलाय ना कशानं परातभर खाल्लंय. सरता सरनं गेलं. आता एखादा उठल्यावर म्हणायचा महाराज एकादश खालताय का? वर्त एकादशी आणि खालता उपवासी. अरे हे पण आता आपण एकच परमाणु सोयी आपल्या सोयीचे पाठ करायचे. फराळाच्या मिसे धनी घेशी. काय तुझा जीव जातो एका दिशे आणि फराळाच्या मिसे धनी घेशी. त्याचा खरा उच्चार असा आहे फल आहाराच्या मिसे धनी घेशी. 15 दिवसाला एक एकादशी येते तर उपवास करायचा आणि लई रावाटनं गेलं तर फल आहार म्हणजे फळ खायचं. आता हे भगर खाय, चिप्स खाय, चिपुराय. अरे हे काय फराळ आहे का? हे गाढवासारखं चराव पण एकादश धराव म्हणतात. काही हरकत नाही. आता मिळायले खायला काही हरकत नाही. खा बापा पण एकादश धरा. आणि एकादश धरून सेने काही त्याचे नियम पाळा. आता काही नियम आहेत ते आता 10 मिनिटं बाकी आहेत म्हणून सांगतो. एकादशीचे नियम असे आहेत. एकादशीच्या दिवशी पत्त्याचा डाव खेळायचा नाही. आता काही म्हणतात नाही एरवी टाइमपास नाही न्यारच होतंय. काय होतंय?
तुम्ही हसायला तेव्हा परमान तुम्हाला पाठ आहे काय की. एकादशीच्या दिवशी जर तुम्ही रात्रभर पत्त्याचा डाव खेळला तर काय होतंय तुकोबाराय म्हणतात, काळ तुम्हाला खुटी ठोकते. कुठं ठोकते? काळहानी खुंटी गुद्धस्तानी, काळहानी खुंटी गुद्धस्तानी. एकादशी दिनी खेळेल सोकटी, काळहानी खुंटी गुद्धस्तानी. आणि मग म्हणतात महाराज तुमच्याकडे औषध आहे का काही? डॉक्टरला दाखवा. लय बकळ डॉक्टर केले हो, 2दा ऑपरेशन केलं तरी राहीच न मुळ्यात. ही त्याचीच खुटी आहे, काळहानी खुंटी गुद्धस्तानी. एकादशीला पत्त्याचा डाव खेळायचा नाही ना. आता तर असे मनोरंजन झाले, ते तीर्थयात्रेला निघाले तरी हे उगं निमित्त आहे घरचे लोक खुश राहण्यासाठी. बायाचा भाव बिचाऱ्या, बाया म्हणतात माय आमचे मालक कुंभमेळ्याला गेले, आमचे मालक पंढरपूरला गेले. बाई बिचारी नवऱ्याच्या पाया पडती. आणि हे जे गाड्या कोणच्या घेऊन जाते, ती कडू झरण गाडी आहे ती, आणि ती गाडी त्याच्यामुळंच करावं लागते. ते म्हणतात नाही आम्ही 8च जण आहेत नेतो गाडी. 4 पुढी बसतात आणि 4 मागं बसतात. ड्रायव्हर मस्त गाडी चालित आहे आणि हे मागं बसलेले मनोरंजन करतात. रंडीनं गुल्ल्या मारला. रंडी गुल्ल्याला मारित नाही, तू ही गार करती जरा दम. अरे आमच्या मारुतराव महाराजांना म्हणजे खेड्यापाड्यात जर पाप केले तर तीर्थात जातात. तुम्ही तीर्थाव जाऊन पाप करीत असता तर कोण्या मसनात जातील? खतेल पाप आहे ते. म्हणून तीर्थे यात्रे सुखे जाऊ आणि वाचे विठ्ठल नाम घेऊ. नामचिंतन केलं पाहिजे तीर्थयात्रेला गेलं तर. उगपत्याचा डाव खेळ. आणि एकादशीच्या दिवशी नुसता उपवास धरून चालत नाही, भगवत नामचिंतन करी जाऊ. ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरते जन गाती, ऐकते हरी कीर्तन ते समान विष्णूसी. नुसता उपवास धरून चालत नाही, आज नामचिंतन झालं पाहिजे. नाही आपणाला नामचिंतन करता आलं, नाही भजन करता आलं तर कीर्तन ऐकावं. ज्याला गाता येईन त्याने गावे आणि येर हरी हरी म्हणावे. हा नियम आहे एकादशीचा. महाराज तुम्ही कोण्या भगवंताचं नामचिंतन घेणार याचा नाम निर्देश तुकोबऱ्यानं शेवटच्या नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम
जय जय विठ्ठल हा विठ्ठल